तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस आपण बघतो की सुमित्रा आई जानकी आणि घरच्यावर भयंकर चिडले असतात, कारण त्यांना वाटत असतं की या सगळ्यांनी माझ्यापासून सारंगचा मृत्यू लपवून ठेवून खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्या रागात त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तिकडे त्या गेल्यानंतर मात्र जानकी ऐश्वर्याला फार सुनावं लागते की तुला काय गरज होती आईंसमोर पांढरी साडी घालून जायची. दरवेळेस तू किती नीचपणाचा कळस गाठला. मात्र ऐश्वर्या जानकीला सुनावत ती सुद्धा पाठोपाठ आईच्या रूम मध्ये जाते. आईच्या रूम मध्ये गेल्यानंतर मात्र ती आईचा विश्वास संपादन करण्यासाठी आईला एकदम इमोशनल ब्लॅकमेल करते. ती त्यांना म्हणते की तुम्ही रडू नका, सारंग इथे असले असते तर त्यांना पण तुम्हाला रडताना बघून त्रास झाला असता. मग आई सुद्धा तिला म्हणते की तुझ्या पोटाचं जे बाळ आहे त्याच्या रूपाने सारंगच पुन्हा या जगामध्ये येईल अशी मला खात्री आहे. मग सीन शिफ्ट होतो त्यावेळेस आपण बघतो की जानकी ऋषिकेश, सौमित्र, सारंग आणि अवंतिका यांना म्हणत असते की तुम्ही जर माझं ऐकलं असतं तर ऐश्वर्याचा हा गेम प्लॅन पूर्णपणे फेल झाला असता. मात्र तुम्ही न ऐकल्यामुळे आईना सगळ्यात जास्त त्रास होतो. मात्र ऋषिकेश आणि सौमित्र तिला समजून सांगतात की आपण थोडे दूर राहिले आहोत, आपल्याला पोलीस पण आपल्या प्लॅन मध्ये मदत करतात. मात्र जानकी म्हणते आपण हा प्लॅन किती दिवस चालू ठेवणार, आपण एक पाऊल पुढे जातो लगेच ती ऐश्वर्या पुढचं पाऊल टाकते, असं किती दिवस चालणार. मग मात्र सारस इमोशनल म्हणतो की मला सुद्धा आईला एकदा भेटायचं आहे. मग जानकी सगळ्यांसमोर छानसा प्लॅन सांगते आणि ती म्हणते हा प्लॅन आपल्याला गणपतीच्या आधीच तयार करायचा आहे किंवा पूर्ण करायचा आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही लपून घरामध्ये यायचं. आणि सगळ्यांना हा प्लॅन भरपूर आवडतो. मात्र सौमित्र म्हणतो की मला अजून एक शंका आहे, आपला हा प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा आई आपल्या बाजूने येईल की नाही मला शंका आहे. मात्र सारंग म्हणतो ती जबाबदारी माझ्या सोडा, कारण मी आपल्या घरातलं शेंडीफळ आहे आणि आईचा लाडका, त्यामुळे आईला मी कसं बनवायचं ते माझं मी बघून घेतो. दुसरीकडे आपण बघतो की ऐश्वर्या स्वतःची तारीख बनत असते. ती म्हणत असते की आपण आईचा विश्वास संपादन केला आणि जानकीला पुन्हा तोंडावर पाडलं आणि या रणदेवीच्या घरावर फक्त मीच राज्य करेल. आणि तेवढंच होतं काय मित्रांनो, लाईट जाते आणि कोणीतरी पाठीमागून येऊन ऐश्वर्याच्या नाकावर रुमाल लावतं आणि ती तिला बेशुद्ध करतं. आणि पुढे आपण बघतो की ऐश्वर्या एका गाडीमध्ये बंद आहे आणि तिला भरपूर त्रास होतो, कारण दार उघडत नसतं आणि ती एकदम बेचैन झाली असते. आणि तिला दिसतो ऋषिकेश. ती ऋषिकेशला विनंती करते की मला प्लीज इथून बाहेर काढा, मला खूप त्रास होतोय. मग ऋषिकेश तिला बाहेर काढतो आणि तिला सांगतो की माझ्या घरच्यापासून दूर राहायचं, माझ्या घरच्यांजवळ आलीस किंवा त्यांना पुढे त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र माझ्याशिवाय वाईट कोणी नाही. मात्र ती म्हणते मी 2 जीवांची आई आहे. मात्र ऋषिकेश भयंकर संतापतो. तो साराने जाण्यापूर्वी मला सगळं सांगितलं होतं, तुझ्या पोटात कुठलंही बाळ नाहीये आणि तू खोटे डॉक्युमेंट तयार केले प्रॉपर्टीचे, त्यामुळे तू याद राख माझ्या घरच्यापासून दूर राहायचं. मग सीन शिफ्ट होतो आपण बघतो की ऋषिकेश बेडरूम मध्ये विचार करत बसला असतो आणि जानकी त्याला येऊन विचारते काय झालं. मग तो सगळं सांगतो की मी ऐश्वर्याला खूप घाबरवलंय आणि मला वाटतं ती 1-2 दिवसामध्ये आपल्याला प्रॉपर्टी पेपर लगेच आणून देईल. मात्र जानकी त्याला म्हणते की तिच्यावर जाऊ नका, ती भिली असं दाखवते, मात्र तिच्या मनात वेगळं काहीतरी चालू असतं. पण यावेळेस मात्र आपल्याला तिच्या पण पुढे 2 पावलं चालत जाऊन एक नवीन चांगला प्लॅन करावा लागेल. आणि मित्रांनो, मालिका इथे संपते. तर मित्रांनो, इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय. तर आजच्या भागात तुम्हाला असं वाटतं का खरंच ऐश्वर्या ऋषिकेशला घाबरून ते डॉक्युमेंट त्याला वापस देऊन टाकेल? काय वाटतं तुम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.